कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत एकाकी लढताना विरोधकांना घाम फोडणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करवीर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात घेतल्या। यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत एका बाजूला महायुतीचे मंत्री नेते एकवटले असताना जनसामान्यांच्या जीवावर महाविकास आघाडीला कोल्हापूर महापालिकेत मोठं यश मिळाल्याचं सांगितलं। या यशामुळे मला पुन्हा लढण्यासाठी मोठी ऊर्जा मिळाली आहे। ती ऊर्जा घेऊनच आपण कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उतरत असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। एका बाजूला सगळे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना सुद्धा आपण ताकदीनं तुमच्या जोरावर म्हणजे जनमानसांच्या जोरावर ही निवडणूक त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लढवली। म्हणजे कालच्या निकाल लागल्यानंतर मी निकालामध्ये 5 बहुमत कमी झालं याचा थोडा मला वाईट वाटत होतं, परंतु महाराष्ट्रातनं फोन येतो ते लढाई केल्यामध्ये लागल्यानंतर माझी अवस्था अशी होती की एका बाजूला 5 मी कमी पडलो असं मला वाटत होतं, परंतु दुसऱ्या बाजूला फोनवर जे लोक ऊर्जा देत होते, म्हणलं आता परत आपण ताकदीनं जिल्हा परिषदमध्ये उतरायचं आणि काँग्रेसचा झेंडा हा फडकवण्याचा काम आपण बहुमताने या ठिकाणी करायचं। यावेळी शिये, वडणगे, शिंगणापूर, पाडळी खुर्द, सडोली खालसा या जिल्हा परिषद मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या। करवीर तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 30 ते 35 इच्छुकांनी मुलाखती देऊन उमेदवारीची मागणी केली आहे। यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक चेतन नरके, बाबासाहेब चौगले, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत खोत, रसिका पाटील, अमर पाटील शिंगणापूरकर, काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, नगरसेवक राजू लाटकर उपस्थित होते।